अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेरायाच्या दरबारात आपण आहोत आणि आपण बघतोय की या दरबाराच्या जो एकूण शान आहे ती एखाद्या राजाची आहे। अर्थातच मल्हारी मार्तंड हे राजाच आहेत आणि बघतोय की या मल्हारी मार्तंडाच्या या दरबारामध्ये हा एक मणाचा खंडा ज्याचं वजन साधारण 42 किलोची ही तलवार इथे आधीपासून आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी ही तलवार आकर्षणाचा विषय असतो, कुतूहलाचा विषय असतो। नेमकी ही तलवार इकडे आली कशी, याच्या मागचा इतिहास काय आपल्या सोबत विश्वस्त आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया। खरं तर अनेकांना आकर्षण आहे या खंड्यासंदर्भात। खंडा आहे या तलवारीचं नाव, कशी ही आपल्या दरबारात आली आणि काय नेमकी आख्यायिका आहे? ही 42 किलोची खंडा आहे, म्हणजे तलवार आहे। हे रामराव पानसे व महिपतराव पानसे या बंधूंनी वाहिलेली तलवार आहे। स्वराज्याचा शेवटचा किल्ला ते दिवे घाटाच्या जवळ सोनोरीचा किल्ला तयार करत होते। त्यावेळेस खोदलं की रक्त लागायचं, रक्त यायचं। मग त्यांनी थोडंसं विधिवत करण्याचा विचारलं, प्रयत्न केले व त्यांना असं कळलं की तुम्ही जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्या, तुमच्या किल्ल्याचं काम पूर्णत्वास जाईल। ते इथं आले, त्यांनी पूजा अर्चा दर्शन केलं व मनोभावे देवाची सेवा केली व त्याच्यानंतर गेल्यानंतर किल्ल्याचं काम कधीही अडकलं नाही। पूर्णपणे निर्विवादपणे किल्ल्याचं काम पूर्ण झालं आणि त्यांनी त्यांच्या किल्ल्याचं नाव सोनोरीच्या ऐवजी मल्हारगड ठेवलं आणि त्यांनी दोघा भावांनी रामराव पानसे असतील, महिपतराव पानसे असतील, त्यांनी त्यावेळेस आपला नवस्फूर्ती म्हणून 42 किलोचा खंडा या ठिकाणी देवाला अर्पण केला। अर्थात आणि तो हा खंडा आहे, अर्थात ती ही तलवार आहे। स्वराज्यातला शेवटचा किल्ला मल्हारगड असं म्हटलं आणि त्यामुळे या गडाला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे आणि या सगळ्या खंड्याला या तलवारी देखील पार्श्वभूमी ऐतिहासिक। ह्या सगळ्या वस्तू जतन केल्या जातात, नवे नव्याचं पूजनही केलं जातं कारण की ह्या वस्तू इतिहासाची स्वराज्याची साक्ष देणाऱ्या सुद्धा आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद सह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, जेजुरी।